पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. याकरता कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर रूट मार्च पोलीस ठाणे येथून सुरू होऊन स्वामी नित्यानंद मार्गावरून पनवेल महानगरपालिका मुख्यालय ते गावदेवी पाडामार्गे व्हीके हायस्कूल येथे समाप्त झाला. रूट मार्च नंतर व्हीके हायस्कूल येथे निवडणूक बंदोबस्ताकरिता नेमलेले अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांना पवन चांडक, निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 17, 18, 19, 20 आणि भाऊसाहेब ढोले, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी बंदोबस्ताचे तसेच मतमोजणी प्रक्रियेच्या अनुषंगाने आवश्यक त्या सूचना दिल्या. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाशित करण्यात आलेल्या मार्गदर्शक पुस्तिकांचं वाटप देखील बंदोबस्तावरील सर्व अधिकारी, अंमलदार आणि होमगार्ड यांना करण्यात आले. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.